तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 182 पेजवर पहिलीच ओळ आहे. मीमांसकों का मत भी असंगत है. बरोबर. तर विषय हा चालू होता की शब्द. तर नैयायिकांच्या मतामध्ये वर्ण, शब्द म्हणजे पद, पदांचा समूह वाक्य, वाक्यांचा समूह वेद, हे सर्वच कसे आहेत? क्षणिक आहेत. परंतु मीमांसकांच्या मतामध्ये तर वर्ण, समुदाय, पद हे सर्व काही नित्य आहेत. वेदांत मतामध्ये सृष्टीच्या आरंभी मायोपाधिक ईश्वरापासून हे सर्व शब्द उत्पन्न झालेले आहेत आणि महाप्रलयापर्यंत स्थायी राहतात. ब्रह्माप्रमाणे नित्य नाही आहे. आता मीमांसकांचं जे मत आहे की सर्वच शब्द हे नित्य आहेत म्हणून, तर तेही त्यांचं मत बरोबर नाही. का बरं सांगतात? सो मीमांसकों का मत भी असंगत है. जिस कारण ते ज्या कारणाने की काय बरं श्रुतीचं प्रमाण देऊन बोलतायत. छंदांसी जज्ञिरे तस्मात् यजुः तस्मात् अजायत, ही एक श्रुती आहे. पुन्हा अस्य महतो भूतस्य निश्वसितम् एव एतत् यत् ऋग्वेदः यजुर्वेदः इत्यादि श्रुतीने सृष्टी के आदि काल विषय, सृष्टीच्या आरंभ काळामध्ये माया उपहित ईश्वर ते वेदों की उत्पत्ती कथन करी आहे. वेदाची उत्पत्ती सांगितलेली आहे. श्रुती सांगते छंदांसी जज्ञिरे. छंदांसी म्हणजे वेद, जज्ञिरे म्हणजे उत्पन्न होतात त्या परमात्म्यापासून. मग त्याच्यापासूनच यजुर्वेद तस्मात् अजायत, त्या परमात्म्यापासून उत्पन्न झाला. पुन्हा अस्य महतो भूतस्य आहे की नाही, निश्वसितम, हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचेच जणू काय श्वासोश्वास रूप आहेत. कोण? वेद. निश्वसितम एव एतत् ऋग्वेद यजुर्वेद. तात्पर्य वेदाची उत्पत्ती सांगितलेली आहे आणि जी वस्तू उत्पन्न होते तिला नित्य म्हणता येत नाही असा. इत्यादी श्रुतीने सृष्टी के आदि काल विषय, सृष्टीच्या आरंभ काळामध्ये माया उपहित ईश्वरापासून वेदों की उत्पत्ती कथन करी आहे. वेदाची उत्पत्ती सांगितलेली आहे. और आणखीन व्यासांचं सूत्र अत एव च नित्यत्वम, इस सूत्र विषय, या सूत्रामध्ये देखील श्री व्यास भगवान ने वेदों का प्रलय पर्यंत स्थायित्व रूप नित्यत्वपणा कथन कर्या है. व्यास महाराजांनी देखील आपल्या या सूत्रामध्ये वेद नित्य म्हणून सांगितले, पण कुठपर्यंत? प्रलयपर्यंत स्थायित्व रूप नित्यत्व आहे. असं नाही की ब्रह्माप्रमाणे नित्य. महाप्रलय होईपर्यंत नित्य सांगितलेले आहे. प्रलयपर्यंत स्थायित्व रूप नित्यत्वपणा कथन कर्या है. याते म्हणून सो मीमांसकों का मत भी असंगत है. म्हणून मीमांसकांनी शब्दाला जे नित्य म्हटलेलं आहे, निरपेक्ष नित्यत्व म्हटलेलं आहे, ते त्यांचं म्हणणं बरोबर नाही, खंडन झालं. लागलं. चला आता पुन्हा मूळ मुद्द्यावर येतात. तर हा पूर्व आकांक्षा योग्यता सन्निधि इन तीनों वाले पदों के समूह को वाक्य कहा था. बरोबर. वाक्याचं लक्षण केलं होतं काल, आठवतं? काय लक्षण केलं होतं वाक्याचं? आकांक्षा योग्यता सन्निमत पद समुदाय वाक्यम. केवळ पदाच्या समूहाला वाक्य म्हणत नाही, तर आकांक्षा, योग्यता आणि सन्निधी यानी युक्त असा जो पदांचा समूह त्याला म्हटलं जातं काय? वाक्य. आता प्रश्न येतो की जर असं लक्षण आहे वाक्याचं, तर ठीक आहे, त्या लक्षणामध्ये घटकीभूत जे आकांक्षा आहे पद आहे, योग्यता पद आहे, सन्निधी पद आहे. तर आकांक्षा म्हणजे काय, योग्यता म्हणजे काय, सन्निधी म्हणजे काय, त्याचे काय अर्थ आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो.
आणि म्हणून त्याचा अर्थ आता सांगतायत ग्रंथकार एक एक. तर हा पूर्व आकांक्षा योग्यता सन्निधी इन तीनो वाले पदों के, या ठिकाणी युक्त जो पदांचा समूह त्याला वाक्य म्हटलं होतं. तीनों वाले पदों के समूह को वाक्य कया था लागलं. ताके विषय त्यामध्ये प्रथम आकांक्षा का स्वरूप वर्णन करे है. आकांक्षा म्हणजे काय हे सांगतात, नंतर योग्यता, नंतर सन्निधी. तहा अन्वयानुपपत्ती ही आकांक्षा, हे झालं आकांक्षाचं लक्षण. काय लक्षण बोला एकदा. अन्वयानुपत्ती आकांक्षा. अन्वया अनुपत्ती, अन्वय अनुपत्ती, अन्वयानुपत्ती ही आकांक्षा. काय अर्थ. अर्थ यह जिस पद का जिस पद ते विना अन्वय नहीं संभवे, तिस पद का जो तिस पद के साथ समविव्यहार है ताका नाम आकांक्षा है. हे झालं आकांक्षेचं स्वरूप लक्षण. तर जिस पद का जिस पद ते विना, ज्या पदाचं ज्या पदा वाचून अन्वय नाही संभवे, अन्वय होत नाही, अर्थबोध होत नाही, ज्या पदाचं ज्या पदा वाचून, मग त्या पदाचं त्या पदाबरोबर जे समीप उच्चारण आहे, समविहार आहे, त्याला म्हटलं जातं काय आकांक्षा. कसं बरं. पुन्हा घटवा. जिस पद का, जसं उदाहरण वाक्य आहे घटम आनय, तर त्यामध्ये एक वाक्य घटम आनय हे ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या ठिकाणी शाब्दबोध होतो की नाही. घट घेऊन यायला सांगत आहेत म्हणून घटम आनय. आता पहा, यापैकी घटम आनय या दोन पदापैकी एकच पद जर कोणी उच्चारलं घटम, तर काहीतरी शाब्दबोध होतो का. काय घटम काय, घ्यायचा का न्यायचा का आणायचा का फोडायचा काहीच कळत नाही. किंवा आनय म्हटलं तरी शाब्दबोध होत नाही. आनय आण, पण काय होत नाही शाब्दबोध. मग आता बघा, जिस पद का, जिस पद का घट पद का, जिस पद ते विना आनय पद ते विना अन्वय नहीं संभवे, अन्वय होत नाही, शाब्दबोध होत नाही. तिस पद का, तिस पद का घट पद का, जो तिस पद के साथ, तिस पद के साथ आनय पद के साथ, घट पदाचं आनय पदाबरोबर साथ समविव्यहार. समविव्यहार म्हणजे समीपता, समीप उच्चारण, समीपता, समविव्यहार है. मग आता घटम आनय समीप झाले की नाही. मग त्याच्यामध्ये एका वाचून एकाचा अन्वय होत नव्हता. असे ते दोन पद आहेत आणि त्यांचं जे समीपता आहे त्यालाच म्हटलं जातं काय आकांक्षा. अर्थात घट पदाची आकांक्षा आहे आनयामध्ये आणि आनय पदाची आकांक्षा आहे घट पदामध्ये. जसं घटवत असताना जिस पद का या शब्दाने काय घेतलं होतं घटपद, तसं दुसरं पद पण घेऊ शकतो आपण. पंक्ती पहा. जिस पद का, जिस पद का घटम आनय, घट घेतला होता अगोदर घटपद का, आता आनय पद घेऊया. तर जिस पद का आनय पद का, जिस पद ते विना घट पद ते विना अन्वय नाही संभवे. केवळ आनय एवढं म्हटलं तर अन्वय होतो का, नाही होत. म्हणून तिस पद का, तिस पद का आनय पद का, जो तिस पद के साथ घट पद के साथ समविव्यहार है ताका नाम आकांक्षा है. लागलं. चला पुढे उदाहरण घटवतात स्वतः ग्रंथकार. जैसे घटम आनय इस वाक्यते, या वाक्यापासून श्रोता पुरुष को घट के ले आवणे का बोध होवे है. ऐकणाऱ्याला घटम आनय हे वाक्य ज्याने ऐकलं त्याच्या ठिकाणी शाब्दबोध होतो. काय होतो शाब्दबोध. घट के ले आवणे का बोध होवे, मला घटाला घेऊन ये असा बोध ऐकणाऱ्याला होतो. बरोबर. इस वाक्य ते श्रोता पुरुष को घट के ले आवणे का बोध होवे है. सो बोध केवल घटम इस पद, सो बोध केवल घटम इस कारक पद ते भी होता नाही. घटम आनय यामध्ये दोन पद आहे, एक घटपद आहे, एक आनय पद आहे. तर आनय हे क्रियापद आहे पण घट हे कारक पद आहे. सहा कारक आहे की नाही. कर्ताकारक, करणकारक, कर्मकारक, संप्रदानकारक, अपादानकारक आणि अधिकरणकारक असे सहा कारक आहे. तर हे घटम हे कारक पद असलं तरी देखील घटम इस कारक पद ते भी होता नाही, शाब्दबोध होत नाही, है की नाही. ज्या पदांचा साक्षात संबंध क्रियेबरोबर असतो त्यांना कारक म्हणतात. म्हणून अशा सहा विभक्ती, षष्टी जी आहे तिला कारक म्हटलेलं नाही आहे, ती संबंधाचा बोधक आहे. बाकीच्या ज्या सहा विभक्ती आहे की नाही त्यांना काय म्हटलंय कारक.
म्हटलंय. मग त्या 6 विभक्ती जे पद असतात ते कारक पद झाले. तर सोबत केवल घटम इस कारक पद ते भी होता नाही. तहा केवल आनय इस क्रियापद ते भी होता नाही. समजा आता घट नाही, नुसतं आनय एवढंच म्हटलं, घट या पदाचं उच्चारण केलंच नाही, आनय एवढंच उच्चारण केलं, तरी देखील ऐकणाऱ्याला बोध उत्पन्न होत नाही. तथा केवल आनय इस क्रियापद ते भी होता नहीं. किंतु मग तीन दोनों पदों के विद्यमान हुए ही. दोनों पद कोण? घटम आणि आनय. हे दोन्ही पद विद्यमान असतील तर. किंतु तीन दोनों पदों के विद्यमान हुए भी सो बोध होवे है, तरच तो बोध उत्पन्न होतो. याते म्हणून ता घट पद को जो आनयन पद का समविहार, घट पदाला जो आनय पदाचं समीपता आणि आनय पदाला जी घट पदाची समीपता, कळलं की नाही? मग ती समीपताच काय झाली? आकांक्षा. म्हणजेच घट पदाची आकांक्षा आहे आनय पदाबरोबर आणि आनय पदाची आकांक्षा आहे घट पदा बरोबर. ते दिले आहे. याते ता घट पद को जो आनय पद का समविहार है ता तथा ता आनय पद को जो घट पद का समविहार है, यह ही तीन दोनों पदों को परस्पर आकांक्षा आहे. यालाच काय म्हणायचं? दोन्ही पदाला परस्पराची काय आहे? आकांक्षा आहे. समविहार नाम समीपता का है. समविहार म्हणजे काय? समीपता. त्याला काय म्हणायचं? समविहार आहे की नाही? मग घट पदाची समीपता आहे आनय पदाबरोबर आणि आनय पदाची समीपता आहे घट पदाबरोबर. समविहार नाम समीपता का है. यद्यपि शंका, आकांक्षा नाम इच्छा का है. तसं पाहिलं तर आकांक्षा शब्दाचा अर्थ होतो इच्छा. बरोबर आहे की? यद्यपि आकांक्षा नाम इच्छा का है. आणि तुम्ही काय सांगितलं लक्षण करताना? वाक्याचं लक्षण काय केलं होतं? आकांक्षा योग्यता सन्निधी मत पद समूह वाक्य. म्हणजे आकांक्षा वाल, योग्यते वाल आणि सन्निधी वाला जो पदाचा समूह, अर्थात पदाच्या ठिकाणी पाहिजे काय? आकांक्षा. असं तुम्ही लक्षण केलं आहे. पण आकांक्षाचा अर्थ होतो, आकांक्षा शब्दाचा अर्थ होतो इच्छा. आणि इच्छा हा धर्म तर चेतनाचा आहे आणि पद तर जड आहे. मग पदाच्या ठिकाणी कशी काय ती आकांक्षा राहणार? अर्थात पद या आकांक्षावाले कसे काय होणार? अशी शंका येईल की नाही? ती शंका घेतली. यद्यपि आकांक्षा नाम इच्छा का है. सा इच्छा चेतन काही धर्म होवे. इच्छा कुणाचा धर्म आहे? चेतनाचा. चेतनाला इच्छा होते का जडाला इच्छा होते? चेतनाला इच्छा होते, जडाला इच्छा होत नाही. घटाला इथं बसून दिलं आहे की नाही आणि कुलूप लावून घेतली बाहेरून, 10 वर्ष उघडलीच नाही तरी सुद्धा त्याला इच्छा होणार नाही. काय आता 10 वर्ष एका ठिकाणी बसून आहेत, जरा थोडं फिरून येऊ या 2-4 किलोमीटर. नाही होत इच्छा. कुणाला? घटाला. कळलं की नाही? कारण का बरं? घट जड आहे आणि चेतन हा इच्छा हा धर्म चेतनाचा आहे, जडाचा नाही. सा इच्छा चेतन काही धर्म होवे, जड पदों का धर्म होती नाही. तथापि ते पद मग मनिकाव कसं काय तुम्ही आकांक्षादी मत असं म्हटलेलं आहे? तर त्याचं उत्तर देतात का म्हटलं मग आम्ही? तथापि असं असलं तरी ते पद श्रोता पुरुष की स्वविषयक आकांक्षा के जनक होवे है. जनक होवे है कौन? पद. साफ साफ लिहिना. तथापि ते पद श्रोता पुरुष की स्वविषयक आकांक्षा के जनक होवे. ते पद जनक होवे. वाक्यामध्ये असलेले जे पद आहेत ते जनक आहेत. जनक म्हणजे उत्पादक आहेत, उत्पन्न करवितात. कुणाला? इच्छेला. कुणाला उत्पन्न करतात? इच्छेला. आकांक्षा म्हणजे इच्छेला उत्पन्न करतात. कुणाच्या ठिकाणी? श्रोता पुरुषाच्या ठिकाणी. आहे की नाही? कोणत्या इच्छेला उत्पन्न करतात ते पद श्रोत्याच्या ठिकाणी? स्वविषयक आकांक्षेला, स्वविषयक इच्छेला. आहे की नाही? जसं घटम एवढंच उच्चारण केलं, बरोबर आहे की नाही, तर ऐकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होते. कशाविषयक? आनयन पदाविषयक. मग ते आनयन पद काय करतं? स्वविषयक आकांक्षेला उत्पन्न करतं श्रोत्या पुरुषाच्या ठिकाणी. तर अशा रीतीने इच्छेचे उत्पादक आहे, आकांक्षाचे उत्पादक आहेत कोण? पद. आणि म्हणून जरी
आकांक्षा म्हणजे इच्छा हा चेतनाचा धर्म असला तरी जनकत्वेन रूपेन पदांचा सुद्धा धर्म आहे. आणि म्हणून पद सुद्धा आकांक्षावाला आहे. पद सुद्धा कशी झाली? आकांक्षावाले झाले. कळलं की नाही? म्हणून आम्ही जे लक्षण केले आकांक्षा योग्यता सन्निधी मत, आकांक्षावाला योग्यतेवाला सन्निधीवाला जो पदाचा समूह त्याला आम्ही म्हणतो वाक्य. म्हणून काही लक्षणात चुकलेलं नाही. हे उत्तर दिलं आहे. तथापि पंक्ती पहा. तथापि ते पद श्रोता पुरुष की स्वविषयक आकांक्षा, श्रोता पुरुष की आकांक्षा, किस विषय आकांक्षा? स्वविषयक आकांक्षा, पद स्वविषयक आकांक्षा के जनक होवे है कौन? पद. याते म्हणून 3 पदों को भी आकांक्षा वाला कया है. म्हणून साक्षात इच्छाधिकाचा संबंध जरी चेतनाचा धर्म असला, बरोबर आहे की नाही, तरी जनकत्वेन रूपेन धर्म आहे. निमित्त कारण आहे. इच्छा आकांक्षा उत्पन्न होणारे निमित्त कारण आहेत. कोण? पद. म्हणून पद सुद्धा झाले काय? आकांक्षा वाले असा अर्थ आहे. याते 3 पदों को भी आकांक्षा वाला कया है इति. लागलं. अब योग्यता का वर्णन करे. इथपर्यंत चिंतन झालं आजचं. आकांक्षा म्हणजे काय? ठीक आहे, आकांक्षा कळाली. आता योग्यता सांगतात. अब योग्यता का वर्णन करे. तहा वाक्यार्थाबाद योग्यता. बोला. वाक्यार्थ अबाध, वाक्याच्या अर्थाचा अबाध, बाद होत नसेल समजायचं तिथं आहे. मग काय? योग्यता. अर्थ यह वाक्य के अर्थ का जो प्रमाणांतर करके अन्य प्रमाणांच्या द्वारे अबाध है, बाद होत नाही. कशाचा? वाक्याच्या अर्थाचा बाद होत नाही. कशाने? अन्य प्रमाणाने. वाक्य सोडून अन्य प्रमाणाने बाद होत नाही. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ खोटा ठरत नाही. वाक्य के अर्थ का जो प्रमाणांतरी के अबाध है ताका नाम योग्यता आहे. त्यालाच काय म्हटलं आहे? योग्यता. जसं उदाहरण पहा. घटम आनय या वाक्याच्या अर्थाचा बाद आहे का? नाही, बाद नाही, अबाध आहे. म्हणजे योग्यता आहे. बरोबर. आता दुसरं वाक्य पहा. वन्निना सिंचेत हे वाक्य आहे. या वाक्याच्या अर्थाचा बाद आहे की नाही? बाद आहे. आपल्याला काय पाहिजे होता? अर्थाचा अबाध. अबाध आहे का? अबाध नाही. म्हणजेच काय नाही? योग्यता नाही आहे. कारण तिथं बाद बसलेला आहे, अबाध नाही आहे. अबाधाला आम्ही काय म्हणतो? योग्यता म्हणतो. मग वन्निना सिंचेत या वाक्याच्या द्वारे शाब्दबोध होतो का? वन्नीचा सडा टाक, अग्नीचा सडा टाक असं म्हटलं तर ऐकणाऱ्याला लक्ष देईल का? काही काय सांगू राहिले? अग्नीचा सडा, अग्नीचा सडा. मला नाही कळलं बघ तुम्हाला काय म्हणायचं. खरं सांगा बरं काय म्हणायचं ते. ऐकणारा म्हणणार की नाही? कळलं की नाही? कारण त्याला शाब्दबोधच होणार नाही. का बरं? वाक्य नाहीये का? मग शाब्दबोध का होत नाही? योग्यता नाहीये. योग्यता नाही म्हणजे काय नाही? अर्थाचा अबाध नाही, अपितू बाद आहे. कारण वन्नीचा सडा टाकला जात नाही. ठीक आहे की नाही? एखाद्याला भूक लागली आणि तो मागतोय काहीतरी खाण्याकरता, काहीतरी द्या बाप. मग तिला अजून 5:30 वाजता घंटी वाजणार. आता 12 वाजले, झोप लागली होती, माझं दुपारचं भोजन चुकलं, आता भूक लागली, काहीतरी द्या खायला. एकदा मागितलं, दोनदा मागितलं, 3दा मागितलं. ज्याच्याकडे मागितलं त्याला राग. आणि त्याने जाय 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 तिथे ढेकळं खाय. आता ढेकळं खा वाक्य नाही का? शाब्दबोध होईल का? नाही होणार. का? योग्यता नाही आहे. कारण ढेकळं ही काही खाण्याची वस्तू नाही आहे. अर्थाचा काय आहे? बाद आहे. आपल्याला काय पाहिजे? अर्थाचा अबाध. जर अर्थाचा अबाध असता तर म्हणता आला असता आपल्याला तिथं आहे काय? योग्यता. पण योग्यता नाही म्हणून शाब्दबोध होत नाहीये. चला, वाक्य के अर्थ का जो प्रमाणांतर करके अबाध है ताका नाम योग्यता है. जैसे घटम आनय, इस वाक्य का अर्थ जो घट का आनयन है, ताका है की नाही, त्या अर्थाचा कोई भी प्रत्यक्षाधिक प्रमाण करके, कोणत्याही प्रत्यक्षाधिक प्रमाणाच्या द्वारे बाद होता नाही. बाद होत नाही म्हणजेच काय आहे? अबाध. यही 3 घटाधिक पदो विषय योग्यता आहे. हीच त्या घटाधिक पदाच्या ठिकाणी आहे काय? योग्यता. योग्यता आहे. लागली योग्यता कळाली. आता पुढे अब सन्निधी का वर्णन करे. सन्निधी म्हणजे काय?
तहा पदानाम अविलंबोच्चारणम सन्निधी. पदांचं अविलंब उच्चारण म्हणजे पदाचं उच्चारण करायचं पण विलंबाने नाही, विलंब रहित, त्याला म्हणायचं काय? सन्निधी. कळलं की नाही? समजा आता उदाहरणार्थ एखाद्याने वाक्य उच्चारण केलं, सकाळी 6 वाजता उच्चारण केलं काय? त्वाम. दुपारी 12 वाजता घटम, संध्याकाळी 6 वाजता आनय. त्वाम घटम आनय. ऐकणाऱ्याला शाब्दबोध होईल का? नाही होणार. का? वाक्य पुरा बोलला नाही तो मनुष्य, बोलला पण विलंब आहे त्याच्यात, अविलंब नाही आहे. अविलंब असता तर आपण म्हणलो असतो त्यात आहे काय? सन्निधी. पण अविलंब आहे का? नाही. अपितू काय आहे? विलंब. अर्थात काय नाही? सन्निधी नाही. आणि म्हणून वाक्य उच्चारण करून देखील शाब्दबोध होत नाही. चला, ता पदाना अविलंबोच्चारणम सन्निधी. अर्थ यह पदों का जो विलंब ते रहित उच्चारण आहे. पदाचं उच्चारण कसं असावं? विलंबाने रहित, विलंब असू नये, आहे की नाही? पण काही काही माणसं बोलतात ना, इतका अविलंब असतो त्यांच्यात, आहे की नाही? तर वाक्य बोलताना कळतच नाही, नेमकं शब्द वेगवेगळे होतच नाही, इतकी स्पीड न बोलतात. तरी सुद्धा ऐकणाऱ्याला बऱ्याचदा काय होत नाही? शब्दबोध होत नाही, आहे की नाही? अर्थबोध होत नाही. का बरं? अति घाई. ती तशी पण नाही, किंचित अर्ध मात्रेचा विलंब असावा लागतो, आहे की नाही? त्याच्यापेक्षा अतिरिक्त विलंब असू नाही, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, चला. अर्थ यह पदों का जो विलंब ते रहित उच्चारण है ताका नाम सन्निधि है. जैसे घटमान इस वाक्य विषय घट इस पद ते उत्तर विलंब ते रहित जो आनय इस पद का उच्चारण है, विलंबाने रहित आनय पदाचं उच्चारण है, ताका नाम सन्निधि है इति. लागलं. इस प्रकार के आकांक्षा, योग्यता, सन्निधि इन तीनों वाले पदों का जो समुदाय है ताका नाम वाक्य है. ठीक है. आकांक्षा, योग्यता, सन्निधी या तीनों वाले पदों का म्हणजे या तिघांनी युक्त जे पद, अशा पदांचा जो समूह त्याला आम्ही म्हणतो काय? वाक्य. इन तीनों वाले पदों का जो समुदाय है ताका नाम वाक्य है. मग म्हणे एक काम करा, आता लक्षण बनलं मग वाक्याचं. काय लक्षण बनलं? बोला एकदा. आकांक्षा, योग्यता, सन्निधी, पद समुदाय वाक्यम. बरोबर. म्हणजे एवढंच लक्षण करा, पद समुदाय वाक्यम. बाकीचा भाग काढून टाका. कोणता भाग? आकांक्षा, योग्यता, सन्निधी. मग इतना अंश बाजूला करा. मग काय राखा? ठेवा फक्त पद समुदाय वाक्यम किंवा पद समूह वाक्यम. पंक्ती पहा. ता पद समुदाय वाक्यम इतना मात्र एवढंच, जो म्हणजे जर त्या वाक्य का लक्षण करते, त्या वाक्याचं लक्षण केलं समजा, तो प्रहराधिक काल का विलंब करके उच्चारण करे हुए घटाधिक पदों के समुदाय विषय ता वाक्य के लक्षण की अतिव्याप्ती होती. लक्षणाची काय होईल? मग अतिव्याप्ती होईल. कुठं? अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी पदांचं उच्चारण केलं आहे पण विलंबाने केलेलं आहे, एका एका प्रहरात एक एक शब्द बोलले गेलेला आहे. मग तिथं वाक्य तर आहे पण त्याच्यामुळे शब्दबोध होत नाही. मग का होत नाही? पदाचं समूह रूप वाक्य तर आहे पण होत नाही शब्दबोध. ज्या अर्थी शब्दबोध होत नाही त्या अर्थी वाक्यच नाही आहे. कारण वाक्याचं लक्षण काय आहे? आकांक्षा, योग्यता, सन्निधी. सन्निधी पण आहे ना. सन्निधी मग पदात समूहाला वाक्य म्हणतो. तिथं जरी पदाचा समूह असला पण त्यात नाही काय? सन्निधी नाही. म्हणून पदाचा समूह असून देखील आम्ही त्याला वाक्य म्हणत नाही. कळलं? चला. तो प्रहराधिक काल का विलंब करके उच्चारण करे हुए घटाधिक पदों के समुदाय विषय समुदायामध्ये ता वाक्य के लक्षण की अतिव्याप्ती होती. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय, ता लक्षण विषय वाक्य के लक्षण विषय, वाक्याच्या लक्षणामध्ये सन्निधी वाले पदों को वाक्य कया है. म्हणून सन्निधी हे पद दिलं आहे. सन्निधी वाल जे पद, अशा पदांचा जो समूह त्याला आम्ही म्हणतो काय? वाक्य. पुढे तहा प्रहर प्रहरते पीछे, एक एक प्रहरानंतर उच्चारण करे हुए तीन घटाधिक पदोविषयी उच्चारण केलेल्या त्या घटाधिक पदांमध्ये सा अविलंबते उच्चारण रूप सन्निधी आहे नाही. सा म्हणजे ती
अविलंबाने उच्चारण रूप सन्निधी नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून पद जरी असले तरी त्याला मी वाक्य म्हणत नाही. याते तापद समुदाय विषय ता वाक्य के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. म्हणून त्या तशा प्रकारच्या पदाच्या समूहामध्ये वाक्याच्या लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही, अतिव्याप्ती होवे नाही. किंवा म्हणून एवढंच लक्षण करा. मग आता सन्निधी मत पद समुदाय वाक्य बोला. सन्निधी कोणता भाग काढला? आकांक्षा आणि योग्यता. बरोबर. सन्निधी मत पद समुदाय वाक्य इतना मात्र ही जो म्हणजे जर ता वाक्य का लक्षण करते एवढंच जर त्या वाक्याचं लक्षण केलं तो काय होईल मग? अग्निना सिंचेत अग्निने सडा टाक. अर्थय अग्नि करके वृक्षों का सिंचन करे. है की नाही? झाडांना पाणी द्यायचंय. हो गुरुजी पाणी द्यायचंय, देऊ का? किंवा झाडं सुकू राहिली, गुरुजी आता काय करू मी? अरे काय करू काय करू काय विचारतोस? अग्निना सिंचेत. अग्नी अग्नी दे ते कणाला? झाडांना. कळलं की नाही? दुष्काळ होता बिचारा, त्याच वर्षी पाऊसच नाही पडला. शेततळे सारे आटले, बोरही आटला, 1-15 मिनिट चालतो प्यायापुरता, आणि विहिरीला पाणी नाही. आणि शिष्याला वाटतं झाड वाळू नये. मग शिष्याची इच्छा होती पैसे तर भरपूर आहे, पण म्हातारा काही खर्च करीत नाही. आणि म्हणून शिष्य बार बार म्हणायचा, गुरुजी झाडं वाळू राहिले, आंबे भेटणार नाही ना मग आपल्याला पुढं खायला पाणी द्यावं लागेल ना. मग काय काय टाकू आता? याचा अर्थ शिष्याचा अभिप्राय होता तुम्ही टँकर आणा. पण म्हातारा आणतच नव्हतं. मग म्हाताराला राग आला. मग म्हणायचं ना, भाऊ पैसे नाही किंवा जाऊ दे, वाळले तर वाळले. अग्निना सिंचन वाक्य उच्चारण करून टाकलं. काय? जाय 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 दे अग्नी त्यांना. कळलं की नाही? असं बघा वाक्याची पार्श्वभूमी कळते की नाही आपल्याला? भूमिका. असे कोणीतरी करा किंवा आपल्याला वेळ भेटला तर कधी योग येईल माहीत नाही की वेळ भेटेल का नाही. तुकाराम महाराजांचा गाथा आहे की 4000 भंग. एक नवीन काहीतरी करायचं. सार्थक गाथा अनेक लोकांनी केला आतापर्यंत, पण असं करायचं की प्रत्येक अभंगाची पार्श्वभूमी लिहायची, भूमिका. आहे की नाही? म्हणजे हा अभंग कोणत्या प्रसंगात निर्माण झाला असेल त्यासाठी काय व्हावं लागेल माहिती का? काय व्हावं लागेल? काय व्हावं लागेल? 1936-37 चित्रपट तयार झाला होता तुकाराम महाराजांचा, ब्लॅक व्हाईट आहे. तो नेटवर उपलब्ध आहे, भेटतो. त्या चित्रपटामध्ये एका माणसाने पार्ट केलं होतं तुकाराम महाराजाचं. त्याचं नाव आठवतं कोणाला? नाही माहिती. तर आता मी विसरलो. तर त्याने इतकं हुबेहूब पार्ट केलेलं आहे. बघा तुम्ही तो चित्रपट, अतिशय पाहण्यासारखं. मी लई वेळेस पाहिला, जुना. आता नवीन काढायची काही एवढी वस्तू नाही. इतकं हुबेहूब पार्ट केलं आहे. आणि आता जेवढे फोटो उपलब्ध आहेत तुकाराम महाराजांचे, सारे त्यांचेच फोटो आहे की नाही? दुसरे फोटो कुठे तुकाराम महाराज? त्यांचेच फोटो आहे. आणि नंतर तो चित्रपट तयार झाल्यानंतर इतका फेमस झाला की ते चित्रपटाचे जे कलाकार आहे की नाही, मग ते पण होते. मग त्यांना ते जी समिती होती त्यांनी पैसे द्यायला गेले की बाबा तुम्हीच एवढं ठरलेलं होतं, पण त्यांना असं वाटलं एवढा फायदा झाला आपण डबल देऊ पैसे, म्हणून डबल पैसे घेऊन गेले त्या व्यक्तीकडं. त्याचं नाव मला आठवणं. तर दिले, पण त्यांनी 1 रुपया घेतला नाही. या लोकांना असं वाटलं बाबा नाराज झाले की एवढं चारा होऊन एवढे पैसे तुम्ही कमवले, मला काय एवढे देऊ राहिले बा. त्यांनी सांगितलं महाराज डबल आणले, अजून देऊ का? तिबल चौबल घ्या. ते म्हणे मला याचा 1 रुपया नको. 1 सुद्धा रुपया त्यांनी घेतला नाही. विशेषतः आणखी दुसरी की त्याच्यानंतर ते घरीही गेले नाही आणि पूर्ण जीवनभर वैराग्य धारण करून तुकाराम महाराजच जगले. तुकाराम महाराज सारखंच जीवन जगले, पूर्ण तसाच. एवढं त्यांना वैराग्य झालं चित्रपट केल्यामुळं. इतकं हुबेहूब पार्ट केलेलं आहे. बघा ना, तो वृक्षवल्ली आम्हाला काय सुंदर सुंदर गायलेलं आहे आणि ते पार्ट केलेलं आहे. बघितलं नसेल तुम्ही, जुना बघितलाय का तो चित्रपट? बघ पाहिलाय. हां. तर सांगायचं तात्पर्य काय, तो माणूस त्याने चित्रपट बनवताना तो नुसतं पार्ट नाही घेतलं त्याने, तुकाराम महाराज बनला तेव्हा त्याला ते सारं तेव्हा तसं हुबेहूब झालं. तसं अभंगाची पार्श्वभूमी लिहायची ना ज्याला, त्याला तसं व्हावं लागेल. कोणीतरी व्हा आणि साऱ्या अभंगाची पार्श्वभूमी लिहा, एक अलौकिक कार्य होऊन जाईल. कळलं की नाही? चला. अग्निना सिंचेत अर्थ यह अग्नि करके वृक्षों का सिंचन करे. पुढे इस अप्रमाणभूत वाक्य विषय, यद्यपि आता वन्यना सिंचित हे वाक्य प्रमाणभूत आहे की अप्रमाणभूत आहे? अप्रमाण आहे, वाक्य नाही ते.
त्याचं आहे की नाही, त्याच्या ठिकाणी लक्षण जाता बी कामा नाही, त्याने शब्दबोध पण होत नाही, पण तिथं लक्षण जाईल, अतिव्याप्ती होईल. केव्हा? जर वाक्याचं लक्षण एवढंच कराल तर. केवढं? सन्निधिमत पद समुदाय वाक्य, एवढंच लक्षण केलं तर अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून त्या लक्षणामध्ये पद जोडलं. कोणता? योग्यता, आहे की नाही. आकांक्षा योग्यता, आकांक्षेनंतर तर काय? योग्यता. लक्षण बनलं मग काय? योग्यता सन्निधिमत पद समुदाय वाक्य. आता हे वाक्याचं लक्षण वन्नीना सिंचत याच्यावर जाईल का? नाही जाणार. कारण तिथं जरी सन्निधिमत पदांचा समुदाय असला तरी योग्यता नाही आहे. आपल्याला योग्यता पण पाहिजे. कळलं? चला, इस अप्रमाणभूत वाक्य विषय भी ता वाक्य के लक्षण की अतिव्याप्ति होती, जिस कारण ते सावृत्त सन्निधि इन पदों विषय भी है कि नाही. वन्यना सिंचेत या पदांच्या ठिकाणी सुद्धा आहे काय? सन्निधी. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय, ता लक्षण विषय वाक्याच्या लक्षणामध्ये 3 पदों का योग्यता विशेषण कथन कार्य आहे. म्हणून जे पद आहेत त्याच्यामध्ये योग्यता हे सुद्धा एक विशेषण दिलेलं आहे. तहा अग्निविषय सिंचन की करणता प्रत्यक्ष प्रमाण करके बाधित है. वन्नीना तृतीय आहे की नाही करणामध्ये, तो वन्नी करणक सिंचन होऊ शकतं का? नाही. म्हणजे वन्नीमध्ये करणतेचा काय आहे? भाग आहे. कोणत्या प्रमाणाने? प्रत्यक्ष प्रमाणाने. म्हणून तिथं योग्यता नाही. तर अग्निविषय म्हणजे अग्नीच्या ठिकाणी सिंचन की करणता प्रत्यक्ष प्रमाण करके बाधित है. याते ते पद ता उक्त योग्यता वाले नाही आहे. ते पद कोणते पद? अग्निना सिंचेत या पदामध्ये काय नाही आहे? योग्यता नाही आहे. याते ते पद ता यो उक्त योग्यता वाले नाही आहे. याते म्हणून अग्निना सिंचेत इस पद समुदाय विषय या पदांच्या समूहामध्ये ता वाक्य के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही, अतिव्याप्ती होत नाही. झालं एवढं. आता पुढे मग लक्षण करूया म्हणे. मग वाक्याचं काय? योग्यता सन्निधिमत पद समुदाय वाक्यम, एवढंच लक्षण करू. लक्षणामधून कोणतं पद बाजूला केलं? आकांक्षा. तर काय होईल मग सांगतात. किंवा योग्यता सन्निधिमत पद समुदाय वाक्यम, इतना मात्र ही म्हणजे एवढंच, जो म्हणजे जर ता वाक्य का लक्षण करते, त्या वाक्याचं लक्षण केलं तर गौ अश्व पुरुषो हस्ती इस पद समुदाय विषय ता वाक्य के लक्षण की अतिव्याप्ती होती. पदांचा समुदाय आहे की नाही, म्हणून यालाही वाक्य म्हणावं लागेल. कारण इथं सुद्धा काय आहे? योग्यता आहे. गौ अश्व यांच्यामध्ये आपल्या आपल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याची योग्यता आहे की नाही. सन्निधी आहे, पदांचा समुदाय पण आहे. लक्षण तर घटित होऊ राहिलं, यालाही वाक्य म्हणावं लागेल. पण हे वाक्य नाही आहे की नाही, कारण त्याच्यापासून अर्थबोध होत नाही. वाक्य नसून वाक्याचं लक्षण चाललं म्हणजे काय झाली? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद जोडणं आवश्यक आहे. कोणतं? आकांक्षा, आहे की नाही. हे जे पद आहेत गौ अश्व पुरुष असती यांच्यामध्ये जरी योग्यता आहे, सन्निधी आहे, पदाचा समुदाय आहे, पण त्यांच्यात आकांक्षा नाही आहे. आकांक्षाचं काय लक्षण केलं? एका पदाचा दुसऱ्या पदा वाचून दुसऱ्या पदाचा अभाव केला तर अन्वय होत नाही, आहे की नाही. तर त्या पदाचं त्या पदाच्या ठिकाणी जे समीप उच्चारण त्याला आम्ही म्हणतो काय? इथं जरी एखाद्या पदाचा अभाव केला तरी त्याच्या वाचून काही बिघडत नाही. म्हणजेच एक दुसऱ्याबरोबर नाही. काय? आकांक्षा. गौ अश्व पुरुष असतील इस पद समुदाय विषय, या पद समुदायामध्ये ता वाक्य के लक्षण की अतिव्याप्ती होती, अतिव्याप्ती झाली असती. क्यों? का बरं? जिस कारण ते सा उक्त सन्निधी तथा योग्यता इन पदों विषय भी है. या पदामध्ये योग्यता पण आहे, सन्निधी पण आहे. अतिव्याप्ती होईल. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता 3 पदों का आकांक्षा विशेषण कथन करे आहे. म्हणून विशेषण दिलं. कोणतं? आकांक्षा. मग आकांक्षा हे पद दिलं, आता अतिव्याप्ती होणार नाही. कसं काय सांगतात? तहा ते गौ अश्वादिक पद परस्पर आकांक्षा वाले आहे नाही. आकांक्षा नाहीये त्यांच्यात. आपल्याला काय पाहिजे? आकांक्षा वाले पण पाहिजे. म्हणून आता अतिव्याप्ती होणार नाही. या ते म्हणून ता पद समुदाय विषय, त्या पद समुदायामध्ये
ता वाक्य के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. त्या वाक्याच्या लक्षणाची आता अतिव्याप्ती होणार नाही. कोणतं पद दिल्यामुळं? आकांक्षा. मग आकांक्षा हे पद दिल्यानंतर आता लक्षणाचा काय आकार बनेल? आकांक्षा योग्यता सन्निधी पद समुदाय वाक्यम. आकांक्षा योग्यता आणि सन्निधी याने युक्त असा जो पदाचा समुदाय त्याला म्हणतात काय? वाक्य. लागलं एवढं? आता पुढे शंका. इस प्रकार के उक्त वाक्य को जो शाब्दी प्रमा की करणता होवे तो अव्युत्पन्न पुरुष को भी ता वाक्य ते शाब्दी प्रमा होनी चाहिए. तहा इस पद का यह अर्थ है या प्रकार के ज्ञान ते रहित पुरुष का नाम अव्युत्पन्न है. झालं शंका. अव्युत्पन्न म्हणजे काय? शेवटच्या वाक्यात अव्युत्पन्न शब्दाचा अर्थ केला आहे. इस पद का यह अर्थ, अमुक पदाचा अमुक अर्थ आहे. अशा प्रकारचं ज्ञान ज्याला नाही त्याला म्हणतात काय? अव्युत्पन्न. काय म्हणायचं? अव्युत्पन्न. अव्युत्पन्न कळालं? मग आता पहा, समजा वाक्य आहे तर पूर्वपक्षी शंका करत आहे. काय म्हणतो पूर्वपक्षी? पुन्हा पहा शंका. इस प्रकार के उक्त वाक्य, अशा प्रकारचं जे वाक्य आहे, उदाहरण अशा प्रकारचं वाक्य म्हणजे आकांक्षा योग्यता सन्निधी ने युक्त जे पद, त्या पदांचा समुदाय आहे म्हणजे वाक्य आहे. बरोबर? आणि त्याला तुम्ही काय म्हणता? अशा वाक्याला शाब्दी प्रमेचं करण. त्या वाक्याला मग असं एखादं वाक्य आहे, खरोखर वाक्य आहे, त्याच्यात वाक्याचं लक्षणही बसतं, पण ते वाक्य ऐकलं एखाद्याने, तो जो बी कोणी ऐकेल ते वाक्य त्या ऐकणाऱ्याला शाब्दबोध व्हायलाच पाहिजे. कारण करण विद्यमान आहे. मग करण आहे तर त्याचं फल शाब्दी प्रमा व्हायलाच पाहिजे. पण सर्वांना शाब्दी प्रमा सर्व वाक्यापासून होते का? नाही. एखादा जो मनुष्य असेल की जो अव्युत्पन्न आहे, अमुक पदाचा अमुक अर्थ हे ज्याला माहिती नाही आहे, त्याने जरी ते वाक्य ऐकलं तरी त्याला त्या वाक्यापासून शाब्दी प्रमा उत्पन्न होत नाही. पण व्हायला पाहिजे का? कारण विद्यमान आहे. कारण असेल तर कार्य व्हायलाच पाहिजे. डोळे आहे, डोळे उघडलेले आहे, मन स्थिर आहे, डोळे घटापर्यंत गेले आहे तर घटाचं ज्ञान होणारच. कारण विद्यमान आहे तर कार्य होणारच. तसं शाब्दी प्रमेचं करण म्हणून जे वाक्य तुम्ही सांगितलं, असं वाक्य ऐकल्यानंतर सर्वांना शब्दबोध व्हायला पाहिजे. पण व्युत्पन्न लोकांना शब्दबोध होतो, अव्युत्पन्नाला होत नाही. त्याचं कारण काय? आणि जर शब्दबोध उत्पन्न होत नसेल तर अशा वाक्याला तुम्ही करण कसं म्हणता? अशी शंका आहे. कुणाची? पूर्व पक्षाची. पंक्ती पहा. शंका. इस प्रकार के उक्त वाक्य को जो शाब्दी प्रमा की करणता होवे, शाब्दी प्रमेचं करण असेल तो तर अव्युत्पन्न पुरुष को भी ता वाक्य ते शाब्दी प्रमा होणी चाहिए. शाब्दी प्रमा उत्पन्न व्हायला पाहिजे. आहे की नाही? जसं उदाहरण काय? घटम आनय हे वाक्य उच्चारण केलं. आता ज्याला माहिती आहे घट पदाचा काय अर्थ आहे, आनय पदाचा काय अर्थ आहे, त्याला तर शब्दबोध उत्पन्न होईल. पण एखादा अन्य भाषी पुरुष आहे की जो या शब्दाला जाणत नाही, त्याने जरी उदाहरण उडिया, अमेरिका, घटम संस्कृत असल्यामुळे जाणणार. एखादा इंग्रजी मनुष्य आला अमेरिकेतला, आहे की नाही, आणि त्याने ऐकलं घटम आनय. काय बोल रे? घटम आनय काय बोल रे? तो असं म्हणणार, त्याला कळणारच नाही. कळलं की नाही? मग शंका करण्याचा अभिप्राय काय आहे? जर हे वाक्य आहे ना तर त्याला सुद्धा शब्दबोध व्हायला पाहिजे, पण होतो का? होत नाही. मग कसं काय तुम्ही अशा वाक्याला करण म्हणता? असा अर्थ. शंका. इस प्रकार के उक्त वाक्य को जो शाब्दी प्रमा की करणता होवे तो अव्युत्पन्न पुरुष को भी ता वाक्य ते शाब्दी प्रमा होनी चाहिए. तहा इस पद का यह अर्थ है या प्रकार के ज्ञान ते रहित पुरुष का नाम अव्युत्पन्न आहे. लागला अर्थ? अमुक पदाचा अमुक अर्थ हे ज्याला माहिती नाही त्याला काय म्हणतात? अव्युत्पन्न. आता उत्तर देतात समाधान. जैसे सो वाक्य ता शाब्दी प्रमा का कारण होवे आहे. बरोबर? ज्याप्रमाणे ते वाक्य म्हणजे वाक्याचं लक्षण ज्याच्यात बसतं असं वाक्य, घटमान इत्यादी वाक्य शाब्दी प्रमेयचं कारण आहे की नाही? तर तेवढंच कारण थोडी शाब्दी प्रमा उत्पन्न होण्याला आणखीन बी कारण आहे. जेव्हा पूर्ण कारणाची सामुग्री असते तेव्हा कार्य उत्पन्न होतं.
समजा एखादं कार्य उत्पन्न होण्याकरिता काय 10 कारण आहे, त्यापैकी 9 उपलब्ध आहे आणि 1 उपलब्ध नाही आहे, तर कार्य होईल का? होत नाही, आहे की नाही? स्वयंपाक बनवायचा आहे, डाळ, तांदूळ, मीठ, मिरची, मसाला सर्वच आहे. जंगलात गेलेत तुम्ही पार्टी करण्याकरिता, पाणी आहे, सर्व उपलब्ध आहे, पण काड्याची पेटी विसरून गेला. तुम्हाला खिचडी बनवता येईल का? नाही बनवता येणार. बाकी सामुग्री नाही का? आहे, पण एक कमी आहे, तरी काम जमत नाही. तसं समाधान जैसे सुवाक्य ता शाब्दी प्रमा का कारण होवे है, तैसे ता वाक्य निष्ठ पदों के संगति का ज्ञान भी ता शाब्दी प्रमा का कारण होवे है. वाक्य तर कारण आहेच, पण त्याच्याबरोबर आणखीन काय पाहिजे शाब्दी प्रमा उत्पन्न होण्याकरिता? त्या वाक्यनिष्ठ पदाच्या, वाक्यनिष्ठ पदाच्या म्हणजे वाक्यामध्ये घटकीभूत जे पद, त्या पदांच्या संगतीचं ज्ञान पाहिजे. पदांच्या काय पाहिजे? संगतीचं ज्ञान सुद्धा असलं पाहिजे ऐकणाऱ्याला, तर त्या वाक्यापासून त्याला उत्पन्न होतो काय? शाब्दबोध. आणि संगतीचं ज्ञान, पदाच्या संगतीचं ज्ञान म्हणजे काय सांगतात. तैसे ता वाक्य निष्ठ पदों के संगति का ज्ञान भी ता शाब्दी प्रमा का कारण होवे लागलं. ता अवित्पन्न पुरुष को सो संगति का ज्ञान है नहीं. अवित्पन्न जो पुरुष आहे त्याला काय नाही? संगतीचं ज्ञान नाही आहे. वाक्यरूप करण आहे, पण संगतीचं ज्ञान नाही, आणि म्हणून त्याला शाब्दी प्रमा उत्पन्न होत नाही. याते म्हणून ता वाक्य के श्रवण हुए भी, अवित्पन्न पुरुषाने ते वाक्य ऐकलं तरी देखील, याते ता वाक्य के श्रवण हुए भी ता अवित्पन्न पुरुष को सा वाक्यार्थ प्रमा होती नहीं. अवित्पन्न पुरुषाला ती वाक्यार्थ प्रमा म्हणजे वाक्यापासून वाक्यार्थ, वाक्याचा अर्थरूप जी प्रमा उत्पन्न व्हायला पाहिजे ती होत नाही. कुणाला? अवित्पन्न पुरुषाला. का बरं? संगतीचं ज्ञान नाही, है की नाही? संगती म्हणजे काय सांगतायत एक एक. याते ता वाक्य के श्रवण हुए भी ता अवित्पन्न पुरुष को सा वाक्यार्थ प्रमा होती नहीं. तहा शाब्दी प्रमा, वाक्यार्थ प्रमा, शाब्दबोध य तीनों शब्द एकही अर्थ के वाचक होवे. पर्यायवाची शब्द आहे. शाब्दी प्रमा म्हणा, त्यालाच तुम्ही वाक्यार्थ प्रमा म्हणा, त्यालाच तुम्ही शाब्दबोध म्हणा, अर्थ एकच आहे. पर्यायवाची शब्द आहे ते. ता शाब्दी प्रमा, वाक्यार्थ प्रमा, शाब्दबोध य तीनों शब्द एकही अर्थ के वाचक होवे लागलं. अब ता संगति का स्वरूप वर्णन करे. संगती म्हणजे काय? ठीक आहे. पद पदार्थ यो हो स्मार्य स्मारक भाव संबंध संगती. बोला. पद पदार्थ यो हो स्मार्य स्मारक भाव संबंध संगती, याला संगती म्हणतात. ठीक आहे. पद पदार्थ, पद आणि पदाचा अर्थ या दोघांमध्ये एक संबंध असतो. त्या संबंधाचं नाव आहे स्मार्य स्मारक भाव संबंध. काय? स्मार्य स्मारक भाव संबंध. हा, एक स्मार्य आहे, एक स्मारक आहे. कोण दोघात संबंध आहे? पद आणि अर्थ. तर पद आणि अर्थ या दोघांमध्ये एक स्मार्य, एक स्मारक आहे. स्मारक कोण? पद. स्मार्य कोण? अर्थ. स्मार्य म्हणजे स्मरणाचा विषय, अर्थ. आणि स्मारक म्हणजे स्मरण करविणारे कोण? पद. मग ज्या माणसाला पद आणि अर्थामध्ये असणारा जो स्मार्य स्मारक भाव संबंध, त्या संबंधाचं ज्ञान ज्याला आहे की नाही, त्याला म्हणायचं त्याला संगतीचं ज्ञान आहे. कारण स्मार्य स्मारक भावालाच म्हटलं आहे काय? संगती, आहे की नाही. मग अशा संगतीचं ज्ञान ज्याला आहे, म्हणजे स्मार्य स्मारक भावरूप संबंधाचं ज्ञान ज्याला आहे, त्यालाच त्या वाक्यापासून काय होतो? शाब्दबोध उत्पन्न होतो. कळलं? पंक्ती पहा. पद पदार्थ यो स्मार्य स्मारक भाव संबंध संगति. अर्थ यह पद पदार्थ, पद आणि पदाचा अर्थ, इन दोनों का जो स्मार्य स्मारक भाव संबंध है ताका नाम संगति है. जसं घट हे पद आणि घट पदाचा अर्थ, पुस्तक हे पद आणि त्या पुस्तक पदाचा अर्थ म्हणजे ही वस्तू. दोघाचा काय संबंध आहे? स्मार्य स्मारक भाव संबंध आहे. त्या संबंधालाच नाव दिलं काय? संगति. संगति है. जैसे घट पद को श्रवण करके इस पुरुष को घटरूप अर्थ की स्मृती होवे. घटपद ऐकल्याबरोबर स्मृती होते. कशाची? घटरूप अर्थाची.
तर हा घट पद तो ता स्मृती का जनक होणे ते स्मारक कया जावे. त्या स्मृतीला उत्पन्न करविणार आहे कोण? घटपद. म्हणून घटपद काय झालं? स्मारक. और सो घट रूप अर्थ ता स्मृती का विषय होणे ते. त्या स्मृती ज्ञानाचा विषय कोण झाला? घट. सो घट रूप अर्थ ता स्मृति का विषय होने ते स्मार्य कया जावे. लागलं. इस प्रकार के स्मार्य स्मारक भाव संबंध का नाम संगती आहे. अशा प्रकारचा जो स्मार्य स्मारक भाव संबंध त्याचं नाव आहे काय? संगती. इसी संगती को शास्त्रकार वृत्ती भी कहे. या संगतीलाच अन्य शास्त्रामध्ये वृत्ती असं म्हटलेलं आहे की नाही. और सावृत्ती रूप संगती दोन प्रकारची. शक्ती लक्षण. शक्तिवृत्ती लक्षणावृत्ती. शक्तिरूप संगती लक्षणारूप संगती. कळलं की नाही. एकंदरीत आतापर्यंतच्या चिंतनातून आता शंका घेतली होती. त्या शंकेचं निरसन झालं की नाही. पूर्वपक्षी शंका काय होती की त्या वाक्यापासून अव्युत्पन्न पुरुषाला सुद्धा शाब्दबोध व्हायला पाहिजे. उत्तर काय दिलं की अव्युत्पन्न पुरुषाला शाब्दबोध होणार नाही. कारण शाब्दी प्रमा उत्पन्न होण्याकरिता ज्याप्रमाणे वाक्य कारण आहे त्याप्रमाणे संगतीचं ज्ञान सुद्धा कारण आहे. अव्युत्पन्न पुरुषाला जरी तिथं वाक्य असलं त्याने ऐकलं असलं तरी त्याला नाही काय? संगतीचं ज्ञान. म्हणून अव्युत्पन्न पुरुषाला शाब्दी प्रमा उत्पन्न होत नाही. पण जो व्युत्पन्न पुरुष आहे त्याला मात्र त्या वाक्यापासून संगतीचं ज्ञानही त्याला आहेच. आणि म्हणून त्या वाक्यापासून त्याला शाब्दी प्रमा उत्पन्न होते. विषय संपला. शंकेचं समाधान झालं. मध्ये संगतीचं लक्षण केलं, घटवलं. आणि संगतीला एक शब्द आहे वृत्ती. मग ती संगती अर्थात ती वृत्ती दोन प्रकारची. शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती. आता शक्तिवृत्ती म्हणजे काय आणि लक्षणावृत्ती म्हणजे काय ही विवेचन चालू झालं. त्याचा विचार आपण उद्या करूया. लागलं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.